पालघर जिल्ह्याच्या घनदाट निसर्गाच्या कुशीत डोंगरदऱ्यांनी वेढलेलं एक शांत साधं जग हे आहे जव्हार तालुक्यातील एक छोटंसं पण स्वप्नांनी भरलेलं गाव रैताळे. कधी काळी संघर्ष, अडचणी आणि अभाव यांच्यात जगणारं हे गाव आज बदलाच्या नव्या वाटेवर ठामपणे उभं आहे. पूर्वी इथल्या गावकऱ्यांचं आयुष्य निसर्गाच्या कठीण परिस्थितीशी झुंज देण्यातच जात होतं, पण आज चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. PM जनमन योजनेच्या माध्यमातून या गावाला मिळालं विकासाचं नवं बळ. गावात उभारण्यात आली 19 पक्की घरे, ज्यांनी केवळ गावकऱ्यांना छतच दिलं नाही, तर सुरक्षित आणि सन्मानाचं आयुष्य दिलं. तसेच एक विस्तृत सभागृह देखील इथे उभारण्यात आलं, जिथे आता गाव एकत्र येतं आणि निर्णय घेतं, सण साजरे करतं. योजना आल्यानंतर आमचं असं म्हणजे घरं आले, पक्के घरं मिळाले आणि त्याच्यानंतर आम्हाला स्वयंरोजगारसुद्धा त्यांनी मिळवून दिले. घरात पाणी आहे, टॉयलेट आणि लाईट, नंतर सोलर लाईट आतमध्ये सुद्धा आहे आणि बाहेर पण सोलर लाईट आहे. सध्या आमच्याकडे काही नव्हतं, आम्ही झोपडीत राहत होतो. आमच्या जीवनात खूप बदल झाला, कारण आम्ही उठलो का बाहेर जायचो मंजुरीसाठी, ते आता आम्हाला सगळं इथेच मिळालं. म्हणजे जे बाहेर आम्ही 6 महिने राहत होतो ते आता इथून 2022 पासून आम्ही स्थानिक आहे तिथे. प्रधान आवास योजनामध्ये आमच्या घरकुलमध्ये आधी झोपडीमध्ये राहत होतो, झोपडीमध्ये राहत होतो आणि आम्हाला PM जनमनमधून आम्हाला घरकुलं मिळाले आणि रोड वगैरे एकदम पॉवर ब्लॉकमध्ये चांगले मिळाले, म्हणजे रोड जायला यायला. आणि आमचा व्यवसाय चालू आहे म्हणजे विट्टभट्टीचा, तो आम्ही इथंच चालू करतो. आमचा स्वतःचा, जसं आम्ही समजतो की आमचा स्वतःचाच आहे धंदा आणि बाहेर न जाण्यापेक्षा आम्ही इथंच काम करतो. इथंच रोज रोटी आम्हाला भेटते. म्हणजे पहिले फार आम्ही व्यवस्था आमची खराब होती. म्हणजे आता विटभट्टीवर आम्ही जायचो, तिकडनं यायचो, आमच्याकडे पैसे नव्हते, झोपड्या तिच्यावर प्लास्टिक टाकायचं, प्लास्टिकमध्ये आम्ही ते झोपड्यात राहतो. कधी पण ते पावसाचे गळायचं, पण फार म्हणजे वली तिच्यात आम्ही जागेत एकदम राहायचो. आणि आता हे घर झाल्यामुळं आमचे आता एकदम जरा चांगले आहेत. म्हणजे मुलं वगैरे जातात शाळेत, नाही ते पहिले तिकडे जायचो, मुलं पण सगळे घेऊन. लांब म्हणजे गाव डायरेक्ट 6 महिन्यांनी पाहायचं. म्हणजे दिवाळीला जायचं विटभट्टीवर, 6 महिन्यांनी तिकडनं यायचं मे महिन्यात. पाणी म्हणजे मोटर दिलं डायरेक्ट इथं घरांना सगळ्या कॉलनीमध्ये, आणि परत शाळेमध्ये आहे नळ वगैरे तिथं दिलं. आणि सगळीकडे टॉयलेट आणि आंघोळीचं वगैरे सगळं आतमध्येच आहे आणि पिण्याची सोय आहे विहिरीवरती, आणि तेच पाणी मग येतं आम्ही पियाला. पहिले म्हणजे ते आम्ही रोकेल वापरायचो, बत्ती ते पहिले वापरायचो आम्ही. ते एकदा रोकेल संपलं का मग अंधारातच राहायचं, रात्रभर तसा झोपायचा. पण आता वीज दिली तर जरा म्हणजे आहे चांगलं. त्याच पद्धतीने स्वच्छ पिण्याचं पाणी आणि अखंड वीज पुरवठा या मूलभूत गरजाही पूर्ण झाल्या. पण विकास इथेच थांबला नाही. शासनाने NB योजनेच्या अंतर्गत वीटभट्टी प्रकल्पासाठी या गावकऱ्यांना अनुदान दिले. आज या प्रकल्पामुळे गावकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या गावातच रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. स्थलांतराची गरज कमी झाली आहे आणि स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला. माझे नाव विजय दराम भोये आणि विटभट्टी व्यवसाय म्हणजे रात्री 1 वाजता आम्ही उठतो थांबण्यासाठी. विठ्ठल 19 लोक असतात थांबण्यासाठी, आणि ते रात्रीचे संध्याकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत पूर्ण संपवतो. आणि नंतर ते थांबल्यानंतर सुकतात विटा आणि वरती म्हणजे रचायला घेतो. नंतर मग भट्टीवरती चढवल्या जातात. दिवसाला 2000 विटा थांबतो. हो, आणि ह्या विटा म्हणजे मोखाडा, जव्हार आणि इतर खेड्यापाड्यांना सप्लाय करतो. आणि त्यातून पैसे आलेल्यानंतर कामगारांना देतो आणि विट्याला म्हणजे कोळशी वगैरे आणायला त्याला देतो. दिवसभर विटभट्टी म्हणजे इथून चालू असते रचायला. हे सगळ्यांना धन्यवाद देतो की चांगलं आमच्यासाठी झालं, व्यवसाय वगैरे आम्हाला दिलं सरकारने, रोजगारला उपलब्ध करून दिलेला आहे. रैताळे हे फक्त एक गाव नाही, तर हे आहे संघर्षातून उभं राहिलेलं यशाचं उदाहरण. शासनाच्या योग्य योजनांमुळे आणि गावकऱ्यांच्या जिद्दीमुळे आज इथे उमलत आहे विकासाचं नवं स्वप्न. रैताळे बदलाची कहाणी, स्वावलंबनाकडे टाकलेलं ठाम पाऊल.